नमस्कार. एसएसटी कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी असिस्टंट प्रोफेसर डॉक्टर सुवर्णा आहिरे. हे आहे एसएसटी इडुपीडिया. आपण नेहमीच वेगवेगळ्या विषयांचे यूट्यूबवर रेकॉर्डिंग करत असतो. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास सहजतेने करता येतो. आज आपण FY BA आणि FY BMMC यांचा असलेला विषय एन्व्हायरमेंटल इश्यूज अँड मॅनेजमेंट या विषयांमधील एन्व्हायरमेंटल पोल्युशन या विषयी आपण मार्गदर्शन घेणार आहोत. आपण नेहमीच बघत असतो किंवा आता सध्याच्या युगामध्ये जर आपण बघितलं तर सगळ्यात मोठी आपल्या देशामधली जी समस्या असेल, आपल्याच नाही पूर्ण जगामध्ये जी समस्या असेल ती आहे पर्यावरणाची समस्या. पर्यावरणाचा समतोल मोठ्या प्रमाणावर बिघडत चाललेला आहे. त्यामुळे मानवी जीवन अस्वस्थ होत आहे. या सगळ्यांचा मोठ्या प्रमाणावर आपल्या जनजीवनावर परिणाम घडून येत आहे. त्यामुळे आता सध्या याच्यामध्ये जनजागृती करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना एन्व्हायरमेंटल म्हणजे पर्यावरण हा विषय कंपल्सरी केलेला आहे. एन्व्हायरमेंटल पर्यावरणामध्ये कुठल्या कुठल्या समस्या आहेत आणि आपण त्यांचं मॅनेजमेंट कशा पद्धतीने करू शकतो याच्यावर आपल्याला हा विषय आहे. या विषयामधला सगळ्यात पहिला महत्त्वाचा टॉपिक म्हणजे एन्व्हायरमेंटल पोल्युशन. आता पर्यावरण प्रदूषण म्हणजे काय, तर पर्यावरणामधील नैसर्गिक समतोल बिघडवणारे घटक म्हणजे प्रदूषण. मानवी क्रियांमुळे हवा, पाणी, जमीन, ध्वनी या घटकांमध्ये होणारे अपायकारक बदल याला माणूस हाच जबाबदार असतो आणि माणसाकडूनच या गोष्टी घडत असतात आणि मोठ्या प्रमाणावर प्रदूषण घडून येते. पर्यावरणातील प्रदूषणाचा थेट परिणाम हा मानव, प्राणी, वनस्पती आणि ह्याबरोबरच निसर्गावर होत असतो. तर आता पर्यावरणाचे आपल्याकडे प्रकार कुठले कुठले आहेत किंवा प्रदूषणाचे आपल्याकडे प्रकार कुठले आहेत, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं प्रदूषण म्हणजे वायू प्रदूषण, जल प्रदूषण, जमीन प्रदूषण, ध्वनी प्रदूषण आणि किरणोत्सर्ग प्रदूषण. आता ही वेगवेगळ्या प्रकारचे प्रदूषणामध्ये वायू, जल, जमीन, ध्वनी याचा मानवी जीवनावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होत असतो. प्रदूषणामुळे मानवी जनजीवन तर विस्कळीत होतेच, परंतु त्याचबरोबर निसर्गाचाही समतोल बिघडत चाललेला आहे. त्याच्यामुळे त्याची कारणं काय आहेत, त्याचे परिणाम काय आहेत आणि त्याच्यावर उपाययोजना आपण काय केल्या पाहिजेत याचा अभ्यास आपण यामध्ये करणार आहोत. सगळ्यात पहिलं जे प्रदूषण आहे ते म्हणजे वायू प्रदूषण. आता वायू प्रदूषण का घडते किंवा त्याची कारणं काय आहेत, सर्वसामान्य छोटी छोटी त्याची कारणं असतात. वाहनांचा धूर तुम्ही बघितलं असेल, आता प्रत्येक व्यक्तीकडे वाहन आहेत. सगळ्यांच्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत चालली, त्यामुळे वाहनातील धूर आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. त्याच पद्धतीने कारखान्यातील वायू हा बाहेर सोडला जातो, त्यामुळे वातावरणामध्ये ते घटक मिसळून त्यांचाही परिणाम होतो. जळणारे इंधन, अजूनही कोळसा, डिझेल यावर चालणारे जे कारखाने आहेत त्याच्यामधून निघणारा धूर असतो, त्याचाही परिणाम होतो. त्याचप्रमाणे जंगल तोड मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे होत चाललेली आहे. तुम्ही बघितलं असेल की मानवाने त्यांच्या स्वतःच्या राहण्यासाठी झाडं मोठ्या प्रमाणावर तोडली जात आहेत, जंगलं तोडली जात आहेत. साहजिकच आहे, जंगलं तोडल्या गेल्यामुळे वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्याचप्रमाणे आपण सणाला त्याला फटाके मोठ्या प्रमाणावर वाढवत आहोत. धूम्रपानाची संख्या आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर आहे. या सगळ्यांमधून वायू प्रदूषणाचा मानवी जीवनावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होत आहे. आता कारणं तर आहेत, मग त्याचे परिणाम काय होतात आपण बघितलं असेल. जर ह्या वायू प्रदूषणामुळे वायू हा आपल्या जीवनातील अत्यावश्यक घटक आहे. श्वासोच्छ्वास आपण हा घेत असतो, त्याच्यामुळे श्वसनाचे विकार आपल्याला मोठ्या प्रमाणावर होतात. कारण या वायूंमध्ये मोठ्या प्रमाणावर केमिकल्स असतात, बॅक्टेरिया असतात जे आपल्या शरीरासाठी अपायकारक आहेत आणि ते आपल्या शरीरात गेल्यामुळे आपल्याला अस्थमा, खोकला याच्यासारखे आजार होतात. या सगळ्या गोष्टींमुळे तापमानामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. तापमान वाढले की जनजीवन विस्कळीत होते, मानवाला त्याचा त्रास होतो, पशु पक्ष्यांनाही त्याचा त्रास होतो. त्याच्यानंतर अवकाळी ऍसिडचा आपल्याकडे पाऊस पडतो, त्या ऍसिडच्या पावसाचाही आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो. किंवा पिकांवर, शेतकऱ्यांसाठी हा पाऊस अतिशय घातक असतो, त्याच्यामुळे पिकांवर त्याचा परिणाम होत असतो. ओझोन वायू हा सगळ्यात महत्त्वाचा जो वायू आहे, ओझोन वायू जो सूर्यापासून निघणाऱ्या थेट किरणांना जमिनीवर येण्यापासून रोखत असतो. त्या ओझोन वायूचा थर आपल्याकडे कमी होत चाललेला आहे, त्यामुळे त्वचेचे आजार वगैरे आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेले आहेत. वनस्पती आणि प्राणी यांच्या जीवनावर सुद्धा वायू प्रदूषणामुळे मोठ्या प्रमाणावर
अपकारक दिसून येतात। आता याच्यावर आपण काय करू शकतो, तर जास्तीत जास्त गरज नसेल तिथं प्रायव्हेट वाहनांपेक्षा सार्वजनिक वाहनांचा वापर आपण करू शकतो। हरित ऊर्जा म्हणजे सौर ऊर्जेचा आपण मोठ्या प्रमाणावर वापर करू शकतो। झाडे जास्तीत जास्त लावली गेली पाहिजे। धुरावर नियंत्रणासाठी वेगवेगळ्या यंत्रणा बसवल्या पाहिजे, जसे की मोठ्या प्रमाणावर कारखान्यांमधून धूर वगैरे निघतात तर त्याच्यावर यंत्रणा बसवल्या पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जनजागृती आणि शिक्षण लोकांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचवणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर आहे आपल्याकडे जलप्रदूषण। जलप्रदूषण तर हे आपण चालताना राहताना आजूबाजूच्या परिसरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसतं। तर जलप्रदूषण का घडून येतं, औद्योगिकरण, सांडपाणी, मोठ्या प्रमाणावर जे औद्योगिकरण झालेलं आहे, जे कारखाने आहेत त्याच्यामधील सांडपाणी मोठ्या प्रमाणावर हे चांगल्या पाण्यामध्ये सोडलं जातं। घरगुती वापरामधील सांडपाणी हेही आपल्याकडे सोडलं जातं। त्याच्यानंतर शेतामध्ये वगैरे रासायनिक खतं वापरली जातात, कीटकनाशके वापरली जातात, हेही चांगल्या पाण्यामध्ये मिसळतात। प्लॅस्टिक, नद्यांमध्ये आपण जे वेगवेगळ्या प्रकारचं तुम्ही बघितलं असेल की नको असलेल्या वस्तू आपण नद्यांमध्ये टाकत असतो, त्या सगळ्यांचा परिणाम होतो। जहाजे समुद्रामध्ये असतात त्याच्यामधून तेल गळती मोठ्या प्रमाणावर होत असते। मग त्या सगळ्यांमुळे काय होत आहे तर आपल्या जनजीवन विस्कळीत होय, कारण पाणी हा सुद्धा वायूप्रमाणे पाणी सुद्धा आपल्याला अत्यावश्यक अशी गोष्ट आपल्याला आहे। मग आता ही जी कारणं आहेत, मग जलप्रदूषणामुळे आपल्याकडे परिणाम काय घडून येत आहेत, पिण्याच्या पाण्याचा अभाव वाढत चाललेला आहे, कारण जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर पाणी जे आहे हे प्रदूषित झालेलं आहे। जलचर, आता पाण्यामध्ये प्रदूषण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर केमिकल असल्यामुळे पाण्यामध्ये राहणारे जे जलचर आहेत त्यांचा मृत्यू घडून येत आहे। आपल्याला पाण्यापासून होणारे डेंग्यू, कॉलरा, टायफॉइड, कावीळ ह्यासारखे आपल्याकडे आजार मोठ्या प्रमाणावर घडून येतात। शेतामध्ये जी पिकणारी पिकं आहेत त्या पिकांवर सुद्धा वाईट परिणाम होतो। पिकं आपल्याकडे पिकत नाहीत कारण त्यांना दिलं जाणारं जे पाणी हे अशुद्ध आहे। जैवविविधतेचा नाश, जैवविविधता म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे बारीक बारीक आपल्याकडे कीटाणू असतात, जे शेतकऱ्यांसाठी उपयोगी असतात, आपल्यासाठी उपयोगी असतात, त्या सगळ्यांचा सुद्धा याच्यामधून नाश मोठ्या प्रमाणावर होत आहे। मग आता या जलप्रदूषणावर आपण उपाय काय करू शकतो, तर सांडपाणी जे टाकलं जातं त्याचं शुद्धीकरण आपण केलं गेलं पाहिजे। प्लॅस्टिकचा वापर हा कमीत कमी केला पाहिजे की तो जलवायूमध्ये जाऊन मिसळेल आणि त्याचा आपल्यावर परिणाम होईल। त्याच पद्धतीने पर्यावरणपूरक शेती केली पाहिजे। शेती करताना वेगवेगळ्या केमिकलचा किंवा वेगवेगळ्या रासायनिक खतांचा वापर हा कमी केला पाहिजे। पाणी जिथं गरज असेल तिथंच वापरावं, पाण्याचा अपव्यय हा पण टाळला पाहिजे। कडक नियम आणि कायदे करणं गरजेचे आहे। हे कारखान्यातून वगैरे जे सांडपाणी आहे ते शुद्ध करून सोडावे, ते अशाच पद्धतीने सोडल्यामुळे जलप्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत आहे, तर त्याच्याविषयी आपण नियम आणि कायदे करणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर ही जलप्रदूषण आहे, जलप्रदूषण आपण बघितलं असेल किंवा सर एक मिनिट रुकिए, आपण आता याच्या आधी वायू प्रदूषण बघितलं, जलप्रदूषण बघितलं, त्याच पद्धतीने जमीन प्रदूषण सुद्धा आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर होतो। आपण निसर्गामध्ये ज्या जमिनीवर राहतो आहोत त्याचा सुद्धा मानवी जनजीवनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे। आता हे जे जमीन प्रदूषण आहे याच्या जमीन प्रदूषणाची कारण आपण बघितली, कारण काय आहे तर रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो, त्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होत चालली आहे। रासायनिक खतं वगैरे कारखान्यातून निघणारे जे खतं, वायू निघणारे जे जलमार्फत जे प्रदूषण होतं ते जमिनीमध्ये जातं, त्याचाही मोठ्या प्रमाणावर जमीन प्रदूषणामध्ये परिणाम आपल्याला दिसून येत आहे। आता हे जे जमीन प्रदूषण आहे याचा परिणाम काय होत आहे, मातीची सुपीकता कमी झालेली आहे, कारण त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर केमिकल असल्यामुळे मातीतली सुपीकता कमी होते। अन्नधान्याचे दूषित होणे आहे, आपण जे फळं भाजीपाला खात आहोत त्याच्यामध्ये सुद्धा रासायनिक ही खतं मोठ्या प्रमाणावर वापरली गेल्यामुळे आणि जमिनीच्या प्रदूषणामुळे त्याचाही मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे। पाण्याची गळती क्षमता कमी होत चाललेली आहे, वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल जमिनीत असल्यामुळे पाणी हे जमिनीमध्ये मुरत नाही आहे। जन आरोग्य धोक्यामध्ये येत आहे, मोठ्या प्रमाणावर जनावरं वगैरे जी आहेत त्यांचं सुद्धा आरोग्य याच्यामधून धोक्यामध्ये येत आहे। जैवविविधतेचा याच्यामधून सुद्धा नाश मोठ्या प्रमाणावर आहे। तर जमीन प्रदूषण याचे रोखण्यासाठी आपण उपाय काय करू शकतो, सेंद्रिय खताला प्रोत्साहन दिलं पाहिजे, सेंद्रिय शेती आपण केली पाहिजे। रासायनिक खतं वापरून आपण मोठ्या प्रमाणावर जी शेती करत आहोत त्याचा आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर परिणाम दिसून येतो।
कचऱ्यांचे वर्गीकरण आणि पुनर्वापर केला पाहिजे। ज्या खतांचा आपण शेतीमध्ये खत म्हणून वापर करू शकतो अशा प्रकारचा कचरा आपण वेगळा पडला पाहिजे आणि त्याचा वापर केला पाहिजे। रासायनिक पदार्थ कमीत कमी प्रमाणात आपण वापरली पाहिजे की ज्याच्यामुळे जमीन प्रदूषणावर त्याचा परिणाम होणार नाही। मातीचे परीक्षण आणि संवर्धन आपण केले पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक पर्यावरण शिक्षण। आपण बघितलं आतापर्यंत आपण बघितलेलं होतं की कशा पद्धतीने प्रदूषणाचा मानवी जनजीवनावर आणि नैसर्गिक संतुलनावर परिणाम होत आहे। वायू प्रदूषण, जल प्रदूषण, जमीन प्रदूषण याची कारण, परिणाम आणि उपाय हे आपण बघितले। आता हे सगळे बघण्यामागचं कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यांच्याबाबत जनजागृती घडणं गरजेचं आहे। या सगळ्यांचा निसर्गावर तो परिणाम होतच आहे, परंतु आपल्या सगळ्यांवर सुद्धा परिणाम होत आहे। हे जनजागृती करून मानवापर्यंत पोहोचण्यासाठी आपण याचा अभ्यास करत आहोत। प्रदूषण झाल्यानंतर अजून याचा पुढचा जो पॉइंट आहे, टॉपिक आहे, तो आपण पुढच्या याच्यात बघणार आहोत। थँक्यू।